नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. तर आता महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागातर्फे एक GR काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आता अपात्र रेशन कार्ड मोहीम चालू झालेली आहे, ज्यामुळे तुमचं रेशन हे बंद होऊ शकतं. तर नेमकी ही अपात्र रेशन कार्ड मोहीम काय आहे, GRमध्ये काय आहे हे आपण डिटेलमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे बघू शकता, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे 4 एप्रिल 2025ला GR काढण्यात आला. तर इथे बघू शकता, राज्याची 700.16 लाख लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी तर राज्यामध्ये 1/2/2021 ते 31/4/21 या कालावधीमध्ये अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्यासंदर्भात हा GR आहे. तर इथे शासन परिपत्रक काय पाहूया. तर केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मग नेमकं यामध्ये सद्यस्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब किंवा केशरी, शुभ्र ह्या ज्या काही शिधापत्रिका आहे, या सर्वांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे हा कालावधीमध्ये ही शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी. तसेच वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे रेशन दुकानावरतीच तुम्हाला याचा फॉर्म भेटणार आहे. तर तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तुमच्या दुकानदाराकडे. तर मग फॉर्म भरून देताना नेमकं सोबत काय द्यायचं, एक पुरावा द्यायचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला भाडेपावती देऊ शकता, निवासस्थानाचा, मालकीबद्दलचा पुरावा, LPG गॅस जोडणी, तसेच बँक पासबुक, विजेचं देयक किंवा टेलिफोन मोबाईलचं जे काही बिल असतं, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, म्हणजे असे तुम्ही पुरावा देऊ शकता. तसंच शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार कागदपत्रे सादर करणार शिधापत्रिका धारकास कळवावे. तर आता पुढे 6वा जो पॉईंट आहे, त्यामध्ये फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन त्यामध्ये आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित दुकानदाराकडे तुम्हाला जमा करायचे आहेत आणि 1 महिन्यामध्ये हे पूर्ण कार्यवाही करण्यात येणार आहे. तर मग आलेल्या माहितीची तपासणी कशी होणार आहे, तर कार्यालयात जमा झालेल्या माहितीच्या फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करावी. तर छाननी झाल्यानंतरच वास्तव्याचा पुरावा किंवा योजनेच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्र असलेल्यांचा गट अ, गट ब असे 2 गट केले जाणार. नंतर गट अ मध्ये जे काही शिधापत्रिका धारक आहेत त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स दिले ते कागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गवारीमध्ये त्यांचा समावेश केला जाणार आहे. तसेच गट ब मध्ये सुद्धा कागदपत्रे योग्य त्या गटामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. 15 दिवसामध्ये जर पुरावा दिला नाही तर तुमची शिधापत्रिका बाद होऊ शकते. तर आता शिधापत्रिकेची जी काही तपासणी आहे ती करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर याची दक्षता घेण्यात येईल. जर 2 शिधापत्रिका असतील तर त्या तुमच्या बाद होऊ शकतात. बघू शकता पुढच्या पॉईंटमध्ये बघा, अंत्योदय शिधापत्रिकेतून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर म्हणजे उत्पन्नानुसार ते शिधापत्रिकेचं वितरण केलं जाईल. तर आता इथे बघू शकता मेन पॉईंट इथे. तर जे काही तुमची शिधापत्रिकेची छाननी होणार आहे त्यामध्ये जर शिधापत्रिकेच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडूनही तपास करू शकतात. जर काही संशयास्पद वाटलं तरच, किंवा जे विदेशी नागरिक आहेत त्यांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही किंवा दिलेली असेल तर त्याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात येणार आहे. तर वरीलप्रमाणे शिधापत्रिका तपासणी करताना 1 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न असेल त्या
म्हणजे जे काही सरकारी किंवा खाजगी कर्मचारी असतील त्यांचं जर उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल तर कर्मचाऱ्यांकडे पिवळी केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात येणार आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि जे काही मयत व्यक्ती असेल त्यांचे नाव म्हणजे बाद करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे हा थोडक्यात GR आहे. आणि 15 जूनपर्यंत शिधापत्रिका शोध मोहिमेबाबतचा अहवाल खालीलप्रमाणे 15 जूनपर्यंत करण्यात आलेला आहे. हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते, तुम्ही पूर्ण वाचून घेऊ शकता. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये पॉईंट्स आहेत. जर तिथे तुम्ही त्या निकषात नाही बसलं तर तुमचं रेशन कार्ड हे बाद होऊ शकतं. तर आता इथे बघू शकता, अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेअंतर्गत रद्द केलेल्या शिधापत्रिकांचा तपशील म्हणजे ते जिल्ह्यावाईज येणार आहे. म्हणजे काय, अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाचा तपासणीचा नमुन्याचा फॉर्म आहे तो पण इथे जोडलेला आहे. आणि तुम्ही महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. इथे फॉर्म दाखवते मी. तिथे तुम्हाला तुमचे फोटो, कुटुंबातील व्यक्ती, त्यांचे नाव वगैरे जे सगळे डिटेल्समध्ये तुमचं कार्ड नंबर असेल, तुम्ही काय व्यवसाय करता, शिधापत्रिकेची वर्गवारी, शिधापत्रिकेचा अनुक्रमांक, अशा प्रकारे हा फॉर्म थोडक्यामध्ये तुम्हाला भरून दुकानदाराकडे द्यायचा आहे. मग तुमच्या सर्व व्यक्तींचे एकूण उत्पन्न किती आहे ते पण इथे लिहायचं आहे. नंतर चालू यादीमध्ये शिधापत्रिका धारकांचे नाव आहेत, नाही आहेत, ते कमी आहेत, ते करायचे. तर निवासासंबंधीचा जो काही पुरावा आहे तर त्यासाठी तुम्ही भाडेपावती, LPG जोडणी क्रमांक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, विजेचं देयक, बँक पासबुक, मतदान ओळखपत्र किंवा ओळखपत्र यापैकी एखादं देऊ शकता. तुमचं जे काही राशनचं दुकान असेल तिथे तुम्ही जाऊन हे डॉक्युमेंट्स जमा करू शकता. आणि त्याच्या फॉर्मवरती तुम्ही तपासणी अधिकाऱ्याची सही घेऊ शकता डॉक्युमेंट. आणि नंतर तुम्हाला एक पोच पावती दिली जाईल, ती तुम्हाला त्या दुकानदाराकडून घ्यायची आहे. हे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पोच पावती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. आणि 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत ही पडताळणी होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला मिळत जातील.